कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अभि बायकोला पण नवरा हवाच आहे की. तुम्ही ऑफिसचं काम संपून पटकन या संध्याकाळी, तोपर्यंत माझा पण ओटीचा कार्यक्रम संपेल. मग मला तुम्ही आणि तुम्हाला मी. ओके, आज दुपारपर्यंत सगळी कामं संपवतो आणि संध्याकाळचा वेळ फक्त माझ्या बायकोसाठी. पण आपण घरी सांगायला नको. का? कारण अभि हे बघा, एकतर दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती त्या खूप चिडल्यात. आपण त्यांना शिक्षा दिली, केवढं पळायला लावलं मी त्यांना. त्यात आता जर आपण त्यांच्यासमोर असे डेटवर गेलो ना, तर त्यांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं होईल. आणि दुसरी गोष्ट जी खरं तर सगळ्यात महत्वाची, असं लपून लपून भेटण्याची मजा आहे ना, ती बाकी कशात नाहीच आहे. ठीक आहे, ठरलं का? आपण संध्याकाळी भेटणार आणि यात काही चेंजेस नको. प्रॉमिस. प्रॉमिस. का नेहमी माझ्याच बाबतीत असं घडतं? देव सुद्धा मला जे हवंय ते कधीच मला देत नाही. आजपर्यंत फक्त घरचे लीलाच ऐकत होते, आता देव सुद्धा फक्त तिचंच ऐकणार आहे का? मला फक्त माझ्या हक्काचं, मला आई म्हणेल असं एक छोटस बाळ हवं होतं. एवढं काय मोठं मागितलं होतं का मी? मी आणि किशोरने किती प्रयत्न केले. हॉस्पिटल, डॉक्टर, जमेल त्या ट्रीटमेंट केल्या, पण कशाचंच काही झालं नाही. हे सगळं कमी पडते का काय म्हणून उपास, तापास, देव, धर्म, व्रत, वैकल्य सगळं करून पाहिलं, पण देवाला माझं कधी ऐकायचंच नाहीये. आणि ती लीला कायम माझ्या दुःखावर डागण्यात येत असते. का? कशासाठी? का माझ्या मागे लागले मला कळत नाहीये. हेच होणार आहे का कायम माझ्या बरोबर? दुर्गा, हा आले. आजी या या ना. काय ग? पाय दुखतायत? नाही नाही दुखत आहेत. मी काही बोलायचं होतं का? हो, बस इथे बस बस. पाय दुखतायत? नाही, खरंच नाही दुखत आहेत. जरा डोकं दुखत होतं, पण तुम्ही बोला ना, काही बोलायचं होतं का? हो दुर्गा, लीला प्रेग्नेंट आहे. काय? तेच बोलायचं होतं ना. नाही असं काहीच नाहीये. कोणी सांगितलं तुला? हो, पण असं व्हायला हवं असं वाटतं मात्र. देवानं कौल दिला असता तर आज आतापर्यंत जागीरदारांचं हे घर छोटस असं गोकुळ झालं असतं. लहान मुलांच्या हसण्याने हे घर अगदी दणाणून केलं असतं. मी तुला दोष देत नाहीये बाळा, खरंच नाही. पण देवाची इच्छा, त्याच्या मनामध्ये जे आहे तेच घडेल, है ना? आता भिस्त फक्त लीलावर आहे. दुर्गा, तुला, मला, आपल्या सगळ्यांना वाटतं ना, जागीरदारांच्या घरी पाळणा हालायला हवा, वाटतं ना? बरोबर आहे तुमचं आजी. म्हणून मी तुला सांगायला आले, म्हणजे
मुद्दाम तुलाच पहिल्यांदा सांगायला आले की मी दुपारी एक कार्यक्रम करते बाळा. हं? ती माझ्या मैत्रिणीची सून आहे ना, ती लीलाची ओटी भरायला येणार आहे. ओली बाळंतीण आहे ना ती, म्हणून. मी समजू शकते दुर्गा. नको ना रडू. नको. ठीक आहे आजी. करा तुम्ही कार्यक्रम, पण मी नसते. तुम्ही संध्याकाळी करा, मी तेव्हा बाहेर जाईल. नाही, असं नाही करायचं दुर्गा. आजी प्लीज माझ्याच्याने नाही. असं नाही करायचं. आजी मी आवरून बाहेर जाते, तुम्ही आरामशीर करा सगळं. दुर्गा, आजी प्लीज. मी दुपारीच त्यांना बोलवलेलं आहे. तेव्हा तू नाही, ठीक आहे, मी आत्ताच आवरून बाहेर जाते, तुम्ही जेव्हा करायचं. असं नाही करायचं. आजी प्लीज तुम्ही ऐका ना माझं. का तू माझी त्यांनी नाही होणार आजी प्लीज. ठीक आहे, मी त्यांना संध्याकाळी बोलवेन. तू आत्ता जाऊ नको. संध्याकाळी बोलवेन. रडू नको. दुर्गा ना, मी ठीक आहे. मी तुला चांगली ओळखते बाळा. जागीरदारांचा विचार तुझ्या इतका दुसरं कोणीच नाही करू शकत. तू लीलाचा इतका दुस्वास करतेस, पण ज्यावेळी जागीरदारांच्या भल्याचा प्रश्न येतो त्यावेळी स्वतःच्या काळजावर देखील दगड ठेवतेस. डोळे पुस. रडू नको. निघू. रडू नको. नाही आजी मी ठीक आहे. हळकुंड वगैरे जरा वेगळी काढायला लागतील आपल्याला. अक्रोड, हळकुंड आणि सुपारी. आणि नंतर मग घाई नको, नाही का? हो हो. अक्षता, मला फुलं घेऊन ये. बाकीची तयारी झाली नाही का? नारळ पण घेऊन ये. हा, तिकडे ठेवून दे. आजी बोल बाळा. सगळी तयारी तशी होतच आली आहे. आपण सुरुवात कधी करायची? आता माझ्या मैत्रिणीला मी थोडस उशिरा बोलवले, कारण आपल्याला तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून ना. येईलच ती इतक्यात. आली की तयारी सुरू. बरं, म्हणजे आजी 5 वाजेपर्यंत होईल ना आपलं हे सगळं? हो हो, नक्की होईल. ती आली रे आली की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा, तयारी झालीच आहे. हो, बरं झालं ते. येईलच ती इतक्यात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.